सुषमा अंधारे यांनी दीपक साळुंके यांच्यावर आरोप केलेला आहे आणि 32 लाखाचा फ्लॅट हा मुलीला दिल्याचा आरोप देखील केलेला आहे। खरातांच्या मुलीला दिलेला होता फ्लॅट असा आरोप केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः दीपक साळुंके पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आरोप होताना दिसत आहेत तुमच्यावर सुषमा अंधारेंकडनं, कशा प्रकारे बघताय? खरंच दिलाय फ्लॅट? नाही, सुषमा अंधारे ताई या माझ्या भगिनी आहेत आणि त्यांनी जो आरोप केलेला आहे ते थेट चुकीचा आरोप केलेला आहे। माझे कुठल्याही प्रकारचे आर्थिक संबंध, आर्थिक व्यवहार किंवा फ्लॅट गिफ्ट डीड वगैरे मी कधी दिलेलं नाही। माझा काडीमात्रही त्याच्याशी संबंध नाही। माझीच उलट आमच्या भगिनींना, सुषमाताईंना विनंती आहे की आपण अशा कुठल्या तरी चुकीच्या बातम्या किंवा मला ह्यात थोडीशी शंका अशी आहे की माझ्या तालुक्यातली काही वैफल्यग्रस्त रोग त्यांना जाऊन भेटले असावेत आणि त्यांनी ही चुकीची माहिती त्यांना दिली असावी। आणि ताईंना माझी एक भाऊ म्हणून विनंती आहे की राज्यामध्ये गारपीट झालेली आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तिथं त्यांनी जावं, शेतावर बांधावर त्या चौकशा कराव्या, शेतकऱ्याला मदत करायचं बघावं। पण ते बोलताना असं बोलतायत माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, आत्ता असते तर मी दाखवले असते 32 ते 34 लाखाचं घर। आमच्या भगिनींना विनंती आहे त्यांनी ते डॉक्युमेंट दाखवावं आणि ते प्रूव्ह करावं। खरं तर माझी त्यांना अजून एक विनंती आहे की राज्याचे सक्षम आणि कर्तबगार मुख्यमंत्री आणि ते राज्याचे गृहमंत्री आहेत, ते या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालून आहेत आणि ते कुठल्याही गुन्हेगाराच्या बाप जरी आला स्वर्गात त्याचा तर ते कधी पाठशी टाकणार नाहीत। त्याचा तपास राज्य सरकार चांगल्या पद्धतीने करतंय, कुठल्याही आरोपीला ते सरकार सोडणार नाही। तर ताईंना माझी विनंती आहे की चुकीच्या आधारे असे तुम्ही आरोप करू नका, तुमचा काय पुरावा असेल तो दाखवा, तो दाखवल्यानंतर मी ते सांगेन आपल्याला। पण तुम्ही अशोक खरात यांना कधी भेटला होता? काय नेमकी तुमची भेट झाली? खराताला कार्यक्रमाच्या निमित्तानं कधीतरी भेट झालेली असेल, मी ती काय नाकारत नाही, परंतु अशा आर्थिक व्यवहार किंवा गिफ्ट त्यांना फ्लॅट गिफ्ट देणं वगैरे हा प्रकार कधी संबंध नाही, काय त्याचा काडीमात्रही संबंध नाही। अशा प्रकारे चुकीचे आरोप आमच्या सुषमाताईंनी केलेले आहेत। आणि कोण आहे जिल्ह्यातले, कोण व्यक्ती आहेत जे जाऊन सुषमा अंधारेंना भेटले? नाहीत, आमच्या तालुक्यामध्ये काही वैफल्यग्रस्त मंडळी आहेत आमच्या विरोधातली, अशाच कामावर असतात। कुठं काही सापडतंय का आणि दीपक आबाला कुठं आपण बदनाम करायचा प्रयत्न करतोय का, अशा पद्धतीने केलं असावं असं माझं मत आहे। ताईसारख्या जबाबदार बहिणीनं नीट तपासून बघून बोलावं अशी मला त्यांची आपल्या माध्यमातून विनंती आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। ते होते दीपक आबा साळुंके, यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच जर का पुरावे असतील तर ते समोर आणावे, अन्यथा माफी मागावी अशा प्रकारची मागणी देखील आपल्याला दीपक आबा साळुंके यांच्याकडनं होताना दिसत आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।